शरीराला येणारी दुर्गंधी, स्किन डिसीज, खाज, खुजली सगळ्यापासून मुक्त राहण्यासाठी शेठ गोशाळा दोन अतिशय सुरेख साबण घेऊन तुमच्याकडे आलेली आहे। नमस्कार, मी सचिन प्रमोद शेठ, शेठ गोशाळा, रत्नागिरी मंडणमधून। आमचा पंचगव्य साबण आणि हा गोमूत्र साबण, हे दोन्ही साबणांवर वेगळे व्हिडिओज अधिक डिटेल्ससाठी आम्ही दिलेले आहेत। कसं वापरायचं साबण? स्नानगृहामध्ये म्हणजे बाथरूममध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपलं शरीर ओलं करून घ्यायचं। त्याच्यानंतर हा पंचगव्य साबण हळुवारपणे अंगावर फिरवायचा। याच्यामध्ये इतके छान छान इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेले आहेत की जे शरीराला रोगमुक्त करतील, व्याधीमुक्त करतील, जंतुमुक्त करतील। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी अधिक त्रास आहे त्या ठिकाणी अधिक फिरवून झाल्यानंतर हा साबण कोरड्या जागी ठेवून द्या, अंगावर पाणी घ्या, नंतर आमचा गोमूत्र साबण वापरायला सुरुवात करा। हा साबण शुद्ध आणि शुद्ध खोबरेल तेल पासून बनलेला आहे, काही प्रिझर्वेटिव्हज काही याच्यामध्ये नाही आहेत। हा त्वचेला हळुवारपणे रगडा, हळुवारपणे याला त्वचेला वापर करा। ज्या ठिकाणी त्रासदी आहे त्या ठिकाणी अधिक लावल्यानंतर हा साबण सुद्धा कोरड्या जागी ठेवून द्या। परत एकदा शॉवरचं पाणी अंगावर घ्या, टबमधलं पाणी घ्या, बादलीमधलं घ्या, अंग स्वच्छ करून टाका। नंतर स्वच्छ सुक्या कॉटनच्या टॉवेलने अंग धुवून पुसून घ्या। बस इतकं केल्यानंतर तुम्हाला शब्द देतो, दुर्गंधी शरीराची लगेचच निघून जाईल दिवसभराकरता। उन्हाळ्यामध्ये दोनदा, इतरत्र एकदा, अशी 7-8 वेळा स्नान ह्या साबणाने झाल्यानंतर आपल्याला जो मुख्य त्रास आहे खाज, खुजली, स्किन डिसीजचा, तो कमी होण्यास लगेचच्या लगेच सुरुवात होईल। नक्की वापरा, छान अनुभव घ्या। नमस्कार, खूप खूप धन्यवाद।